हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. कशा आहात सगळे? आम्ही रात्रीच गोराईला आलो होतो एका क्लायंटकडे. तर आम्हाला खूपच उशीर झाला, तर विचार केला की आपण कुठे जाऊया, गोराई बीचला. हां, क्लायंटला भेटलो आम्ही. मग विचार केला थोडंफार थांबावं, स्टे करावं, कारण रात्री ट्रॅफिक पण खूप असते आणि रस्ते माहिती तुम्हाला इकडचे खतरनाक आहेत. तर मग विचार केला स्टे करूया, कारण थकलो होतो आम्ही खूप सारे. मग आता आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. आता सकाळी जाणार आहे बीचवरती. चाय कॉफी दिली आहे त्यांनी, ते पिऊन आम्ही निघू कुठे, गोराई बीचसाठी. ज्या हॉटेलमध्ये रात्री थांबलो तो खूपच चांगला आहे ना. खूप मजा नाही, पण आम्ही एक्सपेक्ट केलं त्यापेक्षा बेटरच आहे. हां, तर आता हे फोनमध्ये आहे ना, हॉटेलला रेटिंग देत आहे. तुम्हाला या हॉटेलचा व्ह्यू दाखवते. आमचे सर बसले तिथे कॉफी पीत. ड्रॉइंग बघा, पेंटिंग बघा, काय दिली आहे, क्लास एकदम. हा कॅरम बोर्ड आत्ताच आमचं खेळून झालं कॅरम. तर चला मी तुम्हाला वरती दाखवते इथले रूम्स कसे आहेत ते. तर हा आमचा रूम होता. शिट, चावी खाली विसरले. ओ, चावी राहिली तुमच्याकडे. हां, खिशामध्ये असेल बघा. ते बघा, तिथे तिथे तिथे. फास्ट फास्ट कॅच केली. पेंटिंग, इथे पण एक पेंटिंग लावली आहे. या मॅडम कोण आहेत काय माहिती. टेरेसचा व्ह्यू, एरिया पण दिला आहे ते खूप मस्त. वाव, ग्रीनरीच आहे इथे सगळीकडे. आता आपण खाली जाऊया, कारण की निघायचं आहे, बीचवरती जायचं आहे पटकन. तर सामानाची पहिला पॅकिंग करूया आणि मग निघूया. बीचवरती पोचल्यावर भेटू तुम्हाला. मी आलो आहे, पण आता एवढ्या बॅगे आहेत सोबत, ठेवायचं कुठे तेच समजत नाही आहे. तर बघू आता काय आतमध्ये जायला भेटतं का नाही. पाण्यात जायचं आहे का नाही? जाऊया पाण्यात. अच्छा, आम्ही कधीपासून बसलोय खाऊन, पण ते आम्हाला बिलच देत नाही. काय बोलायचं आता. आम्ही असंच जातो आता घरी. आता आमचा बिल आलं. आता विचार करतो थोडंसं बीचला एक राऊंड मारावे, पण आमचं सामान जास्त असतं कारण आम्ही जाऊ शकत नाही. आता बघू, हॉटेलवाल्या मॅनेजमेंटने आमच्या बॅग्स ठेवल्या तर आम्ही एक राऊंड मारून बघू. तर इच्छा आहे पण जाऊ शकत नाही, कारण बॅग्स पण खूप आहेत. जवळपास 6 बॅग आहेत. 2 LC आहेत, एक कॅमेराची बॅग आहे आणि 2 अल्बम आहेत आणि एक हिची बॅग आहे. पण हिची बॅग ठीक आहे, छोटी बॅग आहे, आपण कॅरी करून सोबत. आणि एक लॅपटॉपची बॅग आहे. टोटल 6 बॅग आहेत. तो विचार करतो, मला ना ते स्पीड बोटनी जायचं मन करत आहे, पण दिसत नाही ते. आणि कविता बोलते नको, मला जायचं आहे. हॅलो गाईज, तर आता आम्ही घरी आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आणि विचार केला की व्लॉग एंड केला नाही आहे, तर आता व्लॉग एंड करू, तुमच्याशी जरा गप्पा मारू. तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा आम्ही फेरी बोटमध्ये जाऊ नाही शकलो, कारण की आमच्याकडे ॲक्च्युली एक सांगू, आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला फेरी बोटने जायचं. आम्ही हॉटेलमध्ये निघालो, आम्हाला वाटलं बाहेर रोडने जायचं. तर गेल्यानंतर समजलं की अरे मध्येच हे आहे काय ते फेरी बोटनं जायला आहे.
इव्हन मॅपमध्ये पण दाखवत नव्हतं बरेच तसं आहे. नंतर मॅपमध्ये चेक केलं फेरीबोट दाखवतंय. मग विचार केला निघणार होता आम्ही रिटर्न तिथून. तर काय आता हे स्कूटी म्हटलं फेरीबोटमध्ये टाकून कसं घेऊन जायचं. तर मग जाता अर्ध्या समोर एक माणूस म्हटलं की नाही फेरीबोटला 15 रुपये तिकीट आहे काहीतरी आणि स्कूटी पण जाऊ स्कूटी शकते. मग स्कूटीने आम्ही गेलो, मग गोराई बीचला पोहोचलो. तिथे खूप मजा केली, पण तिथे पाण्यात नाही जाऊ शकलो कारण की आमच्याकडे खूप बॅग होता. मग ते इकडे तिकडे ठेवणं तर पॉसिबल नाही, कोणाकडे ठेवणार. ते हॉटेलचा व्ह्यू तर तुम्हाला बघितलं खूप भारी होतं. ॲक्च्युली ते तुम्ही जे व्हिडिओ पाहिलेत ना त्याच्यापेक्षा भारी आहे. म्हणजे ॲक्च्युली आम्हाला ते कॅप्चर नाही करता आलं प्रॉपर, पण मजा आली ओव्हरऑल तिथे, छान होतं. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. बाय. बाय.